गरमागरम पुऱ्या आणि त्यासोबत मसालेदार अशी बटाट्याची भाजी खाण्याची मजाच वेगळी आहे. तर नमस्कार मंडळी, मी आहे रोहिणी आणि पुढे रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आमच्या घरी बटाट्याची भाजी आणि पुरीचा बेत होता. म्हटलं तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर पहिल्यांदा तरी इथे बटाटे असे अर्धे कापून घेतलेले आहेत, जेणेकरून ते लवकर शिजले जातील यासाठी. आणि आता आपण गॅस पेटवणार आहोत आणि ते बटाटे शिजायला ठेवणार आहोत. तिथे बटाटे शिजायला ठेवलेले आहेत आणि ते लवकर शिजलेले सुद्धा आहेत. ते इथे चेक करून बघितले तर बटाटा शिजलेला आहे. यानंतर आपण बटाट्याची साल काढून घेऊया. तर इथे बटाट्याची साल काढून घेते आणि एक एक करून इथे मी सगळी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता किती इझिली हे साल निघत आहेत. खूप छान असे बटाटे शिजले गेलेले आहेत. यानंतर हे जे बटाटे आहेत ते आपण हलक्या हाताने असे स्मॅश करून घेऊया. तर आपण साहित्य बघूया. इथे 2 टोमॅटो कापून घेतलेले आहेत, तसेच कांदा चिरून घेतलेला आहे, कढीपत्त्याची पानं आहेत, अद्रक लसूण पेस्ट आहे, कोथिंबीर आणि वाटाणा घेतलेला आहे. यानंतर गॅसवरती कढई ठेवूया आणि 2 ते 3 चम्मच तेल टाकूया. तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरीसुद्धा छान अशी फुलली गेलेली आहे. तर त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया. जिरेसुद्धा छान असे फुलले गेलेले आहेत तेलामध्ये. यानंतर आपण कांदा टाकलेला आहे. कांदासुद्धा अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. यानंतर यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत. तर इथे कांदासुद्धा हलकासा मऊ झालेला आहे. तर आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटोसुद्धा अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता टोमॅटोसुद्धा हलकासा मऊ झालेला आहे. तर यामध्ये आपण जे बेसिक मसाले आहेत ते सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल आहेत, तेच मसाले आपण इथे यूज करणार आहोत. हळद पावडर तसेच लाल तिखट टाकलेली आहे आणि धना पावडर टाकलेली आहे. आणि हे मसाले मिक्स करून घेऊया. मसालेसुद्धा छान असे मिक्स झालेले आहेत. ते यामध्ये आपण जो उकडलेला बटाटा आहे तो टाकायचा आहे. बटाटासुद्धा आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. बटाटासुद्धा छान असा मिक्स झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला वाटाणा टाकायचा आहे. यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, जेणेकरून हे सगळं जे आहे ते भाजी व्यवस्थित अशी मिक्स होईल. यानंतर चवीनुसार मीठ टाकूया. आणि जे वाटाणे आहे ते थोडेसे शिजवून घेऊया. यासाठी झाकण ठेवूया. एक 5 ते 7 मिनिट शिजवून घेऊया आणि परत झाकण काढून बघूया. तर खूप सुंदर असा वास येते. भाजी अशी कमाल झालेली, दिसायला सुद्धा अगदी सुरेख आहे. अगदी दाटसर झालेली आहे, पातळसुद्धा नाही झालेली. आणि तुम्ही इथे बघू शकता ही भाजी आपली पुरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर या भन्नाट भाजीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगूया. यानंतर आपण पुऱ्या करूया. तर पुरीसाठी इथे मी अशी चपाती लाटून घेतलेली आहे. तर इथे माझ्याकडे एक गोलाकार डबा आहे, त्याच्या सहाय्याने मी इथे ह्या पुऱ्या कापून घेतलेल्या आहेत.
आणि ह्या तळूनसुद्धा बघूया. तर पुऱ्यासुद्धा छान अशा फुगल्या गेलेल्या आहेत. तर छान अशा ह्या पुऱ्यासुद्धा भाजून घेऊया आपण. आणि ही भाजीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.